पूजा खेडकर प्रकरणाच्या एका महत्त्वाच्या अपडेट। पूजा खेडकर प्रकरणामध्ये आता ती परदेशात पसार झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। दिल्लीतील सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन नाकारल्यानंतर पूजा खेडकरनं परदेशात पलायन केल्याचं समजतंय। तर बोगस दिव्यांग प्रमाणपत्र मिळवल्या प्रकरणी दिल्ली क्राइम ब्रांच कडून पूजा खेडकरला अटक सुद्धा होण्याची शक्यता आहे। या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांच्याकडून। अक्षय, काय अधिकची माहिती या प्रकरणात? वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्यावर सध्या फोर्जरी आणि फसवणुकीचे 2 गुन्हे दाखल आहेत दिल्ली पोलिसांकडून आणि त्यांच्यावर अटकेची जी टांगती तलवार आहे ती अजूनही कायम आहे। काल पटियाला हाऊस कोर्टाने त्यांचा जामीन अर्ज देखील फेटाळला होता। त्यामुळे पूजा खेडकर सध्या कुठे आहेत असा प्रश्नचिन्ह सध्या उपस्थित होतं आणि त्याचप्रमाणे पूजा खेडकर यांना DOPTने देखील शोकॉज नोटीस जाहीर केली होती। त्याच्यावर देखील त्यांनी अद्यापही उत्तर दिलेलं नाहीये। त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून पूजा खेडकर नॉट रिचेबल असल्यामुळे आता पूजा खेडकर यांनी परदेशात पलायन केलंय का अशा चर्चा देखील आता सुरू झाल्यात। मोहिनी, अगदी नक्कीच अक्षय, या संदर्भातले अपडेट जाणून घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।